नमस्कार. उद्या रघुनाथ भाऊ केमदारने यांची पुण्यतिथी आहे, तर तुम्ही मुलगा या नात्याने या कार्यक्रमाविषयी काय सांगाल? हा कार्यक्रम आपण त्यांचा मृत्यू रघुनाथ पांडुरंग केमदारने हे काहीतरी एक संत मालिकेतले, संत परंपरेतले नित्यनेमानं पंढरीची वारी, पुन्हा आपल्या जीवनामध्ये लाभ आमच्या जीवनामध्ये झाला तो एक पहिला प्रकार सांगतो. एक नीती, चारित्र्य, संस्कृती, मर्यादा आणि भगवंताच्या नामापासून दूर झालेला असं समाज आहे. तो समाज एकवटून येणं हे एक आम्हाला गल्लं. दुसरं आचार, विचार आणि उच्चार. आचारानं काय होतं? अंतकरण शुद्धी होते. विचारानं काय? दृष्टीतले दोष निघून जातात. आणि उच्चारानं काय होतं? तर देहच पवित्र होतो. पुन्हा तिसरं भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. भक्तीनं काय होतं? देहाचा विसर पडतो. ज्ञानानं काय होतं? मिथ्यात्व कळतं. भक्ती, ज्ञान आणि वैराग्यानं अधिक भोग आणि परलौकिक भोग, भोगाच्या इच्छेचा त्याग होतो. आणि त्याच्यानंतर तिसरा लाभ सत्संगतीतला. तिसरा लाभ भक्ती, ज्ञान, वैराग्य हे झालं. त्याच्यानंतर जे प्रत्येक जीवाचे जे उद्दिष्ट आहे, काय उद्दिष्ट आहे? प्रत्येक जीवाला भगवंताच्या प्राप्तीची गरज आहे. कारण भगवंताचं अस्तित्व आपल्यामध्ये आहे असणारं अस्तित्व ह्याचं प्राकटीकरण करण्यासाठी काय करावं लागतं? तर संतांच्या संगती. कारण संत संगती वेगळे जाण, तत्काळ पावाया माझे स्थान, अनेक नशे साधन हे निश्चित जाण उद्धवा. भगवंताने ही उद्धवाला सत्संगतीच सांगितली. म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती व्हावी ही अपेक्षा प्रत्येक जीवाची आहे. पण तो आहे प्राप्ताचीच प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती आहे. पण त्या प्राप्ताची प्राप्ती करून घेण्यासाठी काय करावं लागतं? तर संतांच्याच संगतीमध्ये जावं लागतं. त्याच्याशिवाय हे होत नाही. कारण कसं आहे, एवढे नामदेवराया एवढे श्रेष्ठ भक्त होते. श्रेष्ठ भक्त असताना सुद्धा त्यांना शेवटी काय झालं? तर भगवंताचं नित्य सानिध्य होतं. पण ज्यावेळेस संत सानिध्यामध्ये गेले त्यावेळेस त्यांना काय झालं? गोरोबा काका, ज्ञानेश्वर स्वामी, निवृत्तीनाथ यांनी काय केलं? मुक्ताबाईंनी कच्चं ठरवलं. आणि काय कच्चं ठरवलं? तर स्वतःच्या ठिकाणचं असणारं भगवंताचं जे स्वरूप आहे आणि जे ज्ञान आहे, आणि ते ज्ञान देण्यासाठी गुरुचीच गरज लागते. म्हणून त्यांना खेचर स्वामीकडे लावलं. आणि म्हणून संतांच्या ठिकाणी काय झालं? तर संतांकडून भगवंताची प्राप्ती होण्याचा जो मार्ग साधू संतांनी दाखवला तो मार्ग कसा? तर योग्य आहे. आणि त्याच्यासाठी आपण काय करायचंय? तर आपल्या जीवनातलं आपल्या ठिकाणी जे ज्ञान आहे हे ज्ञान दोन प्रकारचं. एक वृत्ती ज्ञान आणि दुसरं स्वरूप ज्ञान. मग वृत्ती ज्ञान म्हणजे कसं? तर बदलत जाणारं ज्ञान आहे. वृत्तीचा बदल होत जाणारं ज्ञान. आणि स्वरूप ज्ञान म्हणजे कसं? तर कायमस्वरूपी असणारं जे टिकणारं जे ज्ञान आहे. शाश्वत ज्ञानाला काय म्हणलंय? तर स्वरूप ज्ञान म्हणलंय. मग ते स्वरूप ज्ञान आपल्या ठिकाणचं असणारं स्वरूप, स्वतःचं स्वस्वरूप हे जाणण्यासाठी संतांची संगती करावी लागते. म्हणून ही जी परंपरा आहे आपल्या जीवनात घडावी हाच त्याच्या मागटला एकमेव उद्देश आहे. आणि त्या उद्देशानं हा चालवलेला जो काय तर हा जो मार्ग आहे, मग त्याच्यामध्ये अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, काही प्रेमाखातर भजनी मंडळ येणारे, भजनी मंडळाला काय दान देणं असेल, काही ज्या गोष्टी आपण आपल्या परिस्थितीनुसार किंवा आपल्या आटोक्यात असेल या मार्गाने आपण फुल नाही फुलाची पाकळी करून प्रत्येकाचं त्या ठिकाणी काय करतो? तो सुख समाधान देऊन प्रत्येक जणाला आनंद प्राप्त करून देतो. हेच या काय पुण्यतिथी माझ्यातला उद्देश. या परिवारात आमचा रघुनाथ पांडुरंग केमदारने यांची पत्नी, त्यांचं नाव इंद्राबाई रघुनाथ केमदारने, तेही त्यांच्या पाठोपाठ
त्यांचं मी निधन झालेलं आहे. त्यांना 3 मुली आणि 1 मुलगा. 3 मुलीपैकी 1 मुलगी शिक्षिका आहे, एक शेतकरी पेशामधले 2 कुटुंब आहे. आणि माझं वैयक्तिक शिक्षण झालेलं असून सुद्धा पण शेतीत आपल्या कुणी करायला बरोबर नसल्यामुळं आपण शेती हा व्यवसाय करत राहिलो. तर एक काय तर हे त्यांचे जे संस्कार आपल्या घराण्यावर जे काय बाबा मिळाले आणि त्याची परंपरा, त्यांचं जे काय सगळ्या आमच्या कुटुंबाला, कुटुंबाच्या नातेवाईकांना जे काय संस्कार आम्हाला आईवडिलांकडून जे मिळाले त्याची आठवण, मग त्याच्यातून अन्नदान, भजन, पूजन, कथा, कीर्तन ह्या ज्या गोष्टी आम्ही सातत्यानं करत आलो आहोत त्याला गेले 23 वर्ष होत झालेली आहेत. आणि ही जी परंपरा, ह्या परंपरा करण्याच्या मागडला उद्देश त्यांची एक तर आठवण आणि आपल्या जीवनामध्ये अशा संत महात्म्याचं कृपा आशीर्वाद, त्यांचं आपल्यावरची जी काय कृपा, ह्या गोष्टी आपल्याला मिळाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये जे काय आनंद, सुख, समाधान ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यातून प्राप्त व्हाव्या ह्या अपेक्षेनं हा जो कार्यक्रम आम्ही दरवर्षी करत आहोत. आता ह्याच्या पुढे जे काय हा कार्यक्रम